प्रिपरेशन्स मेथड ह्या आपण ज्या प्रिपरेशन्स मेथड बघितलेल्या होत्या त्या जर तुम्ही नीट ध्यानात घेतल्या तर तुमच्या ज्या 11वीला बोर्डातल्या पेपर्स प्रमाणे किंवा बोर्डाच्या सिलेबस प्रमाणे आपण त्या रिएक्शन्स घेतलेल्या होत्या हे लक्षात घ्या। आता पुढच्या ज्या मेथड्स सांगणार आहे ते JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून किंवा सीईटीच्या दृष्टिकोनातून ह्या आपल्याला रिएक्शन्स बघायच्या आहेत। मग ह्यामध्ये काय होतं तर पहिली जी रिएक्शन आहे ती म्हणजेच कोलबे रिएक्शन किंवा कोलबे इलेक्ट्रोलायसिस मेथड। इलेक्ट्रोलायसिस मेथड ही पहिली प्रिपरेशन्स मेथड आहे। आता ही पहिली प्रिपरेशन्स मेथड हे बघा, ही पर्टिक्युलरली JEE नीट सीईटी जे आपल्याला येणार आहे त्याच्याकरता सीईटी मध्ये सुद्धा ही प्रश्न विचारला जातो। आता ह्यामध्ये काय होतं, आपल्याला हा CH3COONA असा जर घेतला म्हणजे ऍसिटिक ऍसिड घेतला, हे 2 मोल्स घ्या, CH3COONA चे 2 मोल्स घ्यायचे, ओके। आणि ह्याचं ज्या वेळेला तुम्ही पर्टिक्युलरली हायड्रोलायसिस केलं ट्वाइस H2O बरोबर आणि डिकम्पोजिशन केलं बाय इलेक्ट्रोलायसिसनं डिकम्पोजिशन केलं तर काय होतं, हा बॉन्ड हित ब्रेक होतो आणि तुम्हाला अल्केन तयार होतं CH3CH3 हे इथेन तयार होतं। नंतर हा CO2 आणि हा CO2 बाहेर पडतो, ओके। CO2 हा बाहेर पडतो आणि त्या CO2 बरोबरीनं हे Na आणि हिथले H2O मधले बघा हा HOH आणि हा HOH येतो, तसं आपल्याला NaOH बाहेर पडतं। मी रिएक्शन्स बॅलेन्स्ड केलेलं नाही आहे, ती तुम्ही बॅलेन्स करू शकता आणि हे 2 हायड्रोजन परत रिलीज होतात हे लक्षात ठेवा। जे ट्वाइस CO2 ट्वाइस NaOH आणि H2 बाहेर पडतं आणि आपल्याला अल्केन तयार होतं बाय इलेक्ट्रोलायसिस मेथड, ज्याला आपण कोलबे रिएक्शन म्हणतो हे लक्षात ठेवा। मग ह्या इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस मध्ये आपल्याला 2 प्रकारचा इलेक्ट्रोलायसिस मध्ये एक एनोड असतो आणि कॅथोड असतो। एनोड वरती तुम्हाला पर्टिक्युलरली हे अल्केन तयार होतं आणि कॅथोड वरती हायड्रोजन गॅस रिलीज होतो आणि अलॉंग विथ दॅट NaOH पण आपल्याला ऍड होतो म्हणजेच डिपॉझिट होतं हे लक्षात ठेवा। म्हणजेच इथं पर्टिक्युलरली जे सिमेट्रिकल अल्किन्स आहेत, सिमेट्रिकल अल्किन्स हे प्रिपेअर होतात, तर सिमेट्रिकल अल्केन्स हे प्रिपेअर होतात म्हणजेच इव्हन नंबर कार्बन असलेले अल्केन तयार होतात। ऑड नंबर करता ही रिएक्शन्स यूज केली जात नाही हे लक्षात ठेवा। काल मी तुम्हाला जाता जाता जी वुड्स रिएक्शन्स मध्ये सांगितलं होतं, वुड्स रिएक्शन मध्ये Na मेटल यूज करतो, त्या Na मेटलला हा काढायचा, त्याला रिप्लेस करायचा Zn मेटल। त्या वुड्स रिएक्शन सारखीच रिएक्शन्स आपल्याला बघायला मिळते, त्यालाच आपण फ्रँकलँड रिएक्शन असं म्हणतो। काय म्हणतो? फ्रँकलँड रिएक्शन असं म्हणतो। आता लक्षात घ्या, इथं तुम्ही 2Rx घ्यायचा आहे प्लस Zn हे लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे Rr प्लस ZnX असं बघायला मिळेल। Zn हा डायव्हॅलेंट आहे एवढं लक्षात घ्या आणि डायव्हॅलेंट असल्या कारणानं आपल्याला फक्त एकच मोल Znचा हा यूज होतो। आता इथं सुद्धा Zn मेटल आहे, इथं तुम्हाला ड्राय इथर हे यूज करू शकता हे लक्षात ठेवा। तिसरी जी रिएक्शन्स मेथड येणार आहे प्रिपरेशन्स मेथड, ज्याला आपण क्लेमन्स रिडक्शन म्हणतो। आता ह्या क्लेमन्स रिडक्शन्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली ZnHg झिंक अमालगम विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl हा यूज केला जातो। ZnHg झिंक अमालगम विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl। आता ह्याची रिएक्शन झाल्यावर काय होतं लक्षात घ्या की तुम्हाला ZnCl2 प्लस Hg आणि हा नॅसंट हायड्रोजन तयार होतो आणि हा नॅसंट हायड्रोजन आहे म्हणजेच क्लेमन रिडक्शन्स मध्ये आपल्याला ZnHg विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणजे अल्डिहाइड अँड कीटोन, अंडरगोज
undergoes a reduction and produces अल्केन. अल्केन प्रोड्यूस करतात. म्हणजेच लक्षात घ्या, ह्यामध्ये जर तुम्ही घेतला हा तुमचा CH3, हा CH डबल बॉन्ड O, तुम्ही 4H घ्या, बाणावरती तुम्ही फक्त लिहायचं ZnHg प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl, थोडंसं हिटिंग. आता ह्यातले जे 4H आहेत, ह्यातले 4H ह्या इथं येतात आणि 2H इथं येऊन, म्हणजे हे 2H इथं आले तर तुम्हाला हा CH3 बघायला मिळतो आणि हे 2H ऑक्सिजन बरोबर H2O तयार करतात. मग ह्याच्या ऐवजी तुम्ही जर कीटोन घेतला म्हणजे ऍसिटोन घेतला, ओके, हा तुमचा आला ऍसिटाल्डिहाइड, ओके, आणि हा आला तुमचा ऍसिटोन. सेमच रिएक्शन आहे, फक्त 4H घ्यायचं आपल्याला, ZnHg विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl, 2 हायड्रोजन इथं येणार, 2 हायड्रोजन इथं येणार आणि तुम्हाला इथं CH3, CH2, CH3 प्लस H2O म्हणजेच हा इथेन आणि प्रोपेन तयार होतं. ही रिएक्शन आपल्याला क्लेमन्स रिडक्शन पुढच्या वर्षी अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये आपल्याला बघायची आहे, हे लक्षात ठेवा. मग ह्या पहिल्या 3 रिएक्शन झाल्या की ज्या अपार्ट फ्रॉम तुमच्या बोर्ड सिलेबस सोडून ह्या ज्या 3 रिएक्शन्स प्रिपरेशन्स मेथड आहेत, रिएक्शन्स म्हणण्यापेक्षा प्रिपरेशन्स मेथड, ज्याला आपण कोल्बे रिएक्शन्स म्हणतो, दुसरी फ्रँकलँड रिएक्शन, तिसरी जी आपण बघितली क्लेमन्स रिडक्शन हे बघितली. आता पुढची जी येते ज्याला आपण वुल्फ किश्नर रिएक्शन्स म्हटलं जातं, वुल्फ किश्नर, ओके. आता ह्यामध्ये वुल्फ किश्नर रिएक्शन, आता ह्यामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला पर्टिक्युलरली हायड्राझिन हा प्रॉडक्ट घेतला जातो. काय केला जातो? हायड्राझिन. हा हायड्राझिन कसा तयार होतो किंवा हायड्राझोन हा कसा तयार होतो? जर हा तुमचा अल्डिहाइड आहे RCH डबल बॉन्ड O प्लस H2N NH2. आता हे मांडताना असं मांडायचं असतं, परंतु हा प्रॉडक्ट हा असा लिहिला जातो, ह्याला आपण हायड्राझिन म्हणतो, ओके. आणि ज्या वेळेला रिॲक्ट केलं जातं त्यावेळेला हा H2 बाहेर पडतो आणि हा तुम्हाला RCH डबल बॉन्ड, ओके, NNH2 हा ऍसिटाल्डिहाइड पर्टिक्युलर अल्डिहाइड हायड्राझोन तयार होतो. काय तयार होतो? अल्डिहाइड हायड्राझोन तयार होतो. दॅट इज नंबर 1. आणि जर तुम्ही कीटोन घेतला तर आपल्याला इथं सेमच रिएक्शन आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे, ओके. इथं व्यायाम म्हणजे वीक ऍसिडिक मीडियम हे तयार होतं आणि तुम्हाला इथं RCR डबल बॉन्ड NNH2. आता हा जो प्रॉडक्ट अलॉंग विथ दॅट H2O बाहेर पडणार आहे हे लक्षात ठेवा, मी जरी लिहिलं नसलं तरी सुद्धा. आता ह्याला म्हणतात कीटोन हायड्राझोन. आता हे कीटोन हायड्राझोन आणि अल्डिहाइड हायड्राझोन हे ज्या वेळेला तुम्ही वुल्फ किश्नर मध्ये घ्यायचं, हायड्राझोन हा महत्वाचा पार्ट आहे हे लक्षात ठेवा. हायड्राझोन हा महत्वाचा पार्ट आहे आणि हा हायड्राझोन इम्पॉर्टंट आहे, पर्टिक्युलरली आपल्याला ज्या वेळेला अल्केनच्या प्रिपरेशन्स मध्ये बघायला मिळतं. आता इथं काय आहे की ह्या वुल्फ किश्नर मध्ये आपल्याला जो हायड्राझोन आहे RCH NNH2 ह्याचं रिडक्शन केलं जातं पोटॅशियम हायड्रॉक्साईड विथ इथिलीन ग्लायकॉल हे घेतलं जातं आणि त्याला थोडंसं हिट आउट केलं जातं, ओके. हे लक्षात ठेवा. आणि हिट आउट केल्यानंतर काय होतं? हा इथं बॉन्ड ब्रेक होतो, हा H2 इथं येतो आणि तुम्हाला RCH3 प्लस N2 बाहेर पडतं, म्हणजेच हा अल्केन तयार होतो. सिमिलरली जर कीटोन घेतलं म्हणजे कीटोनचा हायड्राझोन घेतला, म्हणजे हा घेतला कीटोनचा हायड्राझोन घेतला तर सेमच आहे, हा H2 परत इथं येतो आणि इथं बॉन्ड ब्रेक होतो आणि तुम्हाला R पर्टिक्युलरली CH2R
आणि प्लस N2 असं तुम्हाला अल्केन तयार होतं, ज्याला आपण वुल्फ किशनर रिॲक्शन म्हणतो, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन्स ऑलरेडी बघितलेली आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. म्हणजेच आपल्याला ज्या रिॲक्शन्स आपण बघितलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या, तर पहिली जी बघितलेली आहे ते म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून, म्हणजे सॅबेटेयर सँडरनेस रिॲक्शन. दुसरं आहे रिडक्शन ऑफ अल्काइल हलाइड, त्याचं आपण कॅटॅलिटिक रिडक्शन केलं, ZnCu कपल बरोबर केलं आणि Zn विथ HCl डायल्यूट HCl हे रिडक्शन केलं. त्याच्यानंतर आपण डिकार्बॉक्सिलेशन मेथड ही सुद्धा बघितली आणि त्या डिकार्बॉक्सिलेशन मेथड नंतर आपण पर्टिक्युलरली वुड्स रिॲक्शन बघितली. वुड्स रिॲक्शन्स मध्ये आपण बघितलं इव्हन नंबर आणि ऑड नंबर, जे पर्टिक्युलर इव्हन नंबर कार्बन असलेले रिॲक्शन्स आपण बघितले. आणि शेवटी ग्रिग्नार्ड्स रिएजंट ही सुद्धा आपण काय बघितलं, तर प्रिपरेशन्स मेथड बघितली. आता पुढचा जो पार्ट येतोय तो म्हणजे आपण आज ज्या रिॲक्शन्स बघितल्या, प्रिपरेशन्स मेथड बघितल्या, रिॲक्शन्स म्हणण्यापेक्षा प्रिपरेशन्स मेथड, ते एक बघितली कोल्बे रिॲक्शन, दुसरी फ्रँकलँड रिॲक्शन, तिसरी वुल्फ किशनर, चौथी क्लेमन्स रिडक्शन. ह्या रिॲक्शन्स तुम्ही लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आणि ह्या आता आपण ह्या जर पहिला प्रिपरेशन्स मेथडचा पार्ट झाला. आता प्रिपरेशन्स मेथड नंतर आपण बघतोय, तर बघा आपण काय काय बघितलं. इंट्रोडक्शन बघितलं. इंट्रोडक्शन नंतर सगळ्यात पर्टिक्युलरली त्याचं क्लासिफिकेशन काय, अनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड, ब्रांच्ड हे बघितलं. नंतर नॉमेनक्लेचर बघितलं. नॉमेनक्लेचर नंतर आयसोमेरिझम कॅरेक्टर बघितले, स्टॅगर्ड बघितलं, इक्लिप्स्ड बघितलं. आता हे स्टॅगर्ड इक्लिप्स्ड कॅरेक्टर झाल्यानंतर प्रिपरेशन्स मेथड बघितलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. आता ह्या प्रिपरेशन्स मेथड नंतर आपण जो पुढचा पार्ट बघणार आहोत, ज्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो. आता पर्टिक्युलरली पहिली जर फिजिकल प्रॉपर्टीज लक्ष देऊन ऐकायचं, हे काय मी लिहिणार नाही आहे. तर फिजिकल प्रॉपर्टीज पहिली काय आहे, अल्केन हे कलरलेस आणि ओडरलेस आहे. ऑल अल्केन्स आर कलरलेस अँड ओडरलेस. म्हणजे तुमचा घरातला जर LPG सिलेंडरचा जरी वास बघितला तर तो ओडरलेस आहे आणि जो तुमचा कलर त्याला दिसत नाही, म्हणजे तो कलरलेस पार्ट येतो. दॅट इज नंबर 1. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट लक्षात ठेवा. दुसरं काय आहे, ऍट रूम टेम्परेचर पहिले जे 4 अल्केन्स आहेत, म्हणजेच पर्टिक्युलरली मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन, दे आर गॅशियस इन नेचर. गॅशियस इन नेचर आहेत हे लक्षात ठेवा. पहिले 4 म्हणजे ब्युटेन पर्यंतचे. नंतर C5 to C17 पर्यंत जे जर तुम्ही बघितले तर त्यामध्ये ते लिक्विड अल्केन्स असतात आणि मोर दॅन C17 जर कार्बन प्रेझेंट असतील तर ते सगळे आपल्याला वॅक्सी सॉलिड ह्या कॅटेगरीमध्ये बघायला मिळतात. म्हणजेच ज्या वेळेला फिजिकल प्रॉपर्टीज बघतो त्यामध्ये आपण स्टेट बघतो, ओडर बघतो, ओके. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी कॅरेक्टर बघतो, सोल्युबिलिटी नंतर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हे कॅरेक्टर बघतो आणि डेन्सिटी हे कॅरेक्टर बघतो, हे लक्षात ठेवा. आता त्यातल्या पहिल्या प्रॉपर्टीज झालेल्या आहेत की कलरलेस, ओडरलेस, म्हणजेच त्यांचा ओडर आणि कलर आपण बघितला. ओडर आणि कलर इथं लिहितो मी, ओडर अँड कलर हे आपण बघितला. स्टेट सांगितली तुम्हाला, पहिले 4 म्हणजे ब्युटेन पर्यंत गॅस आहे, पुढच्या त्याच्यापर्यंतचे सगळे काय आहेत, C5 to C17 आपल्याला लिक्विड कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात आणि C17च्या वर जे आहेत ते सगळे आपल्याला वॅक्सी सॉलिड हे बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. पुढचं, अल्केन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. अल्केन्स आर इनसोल्युबल इन वॉटर कारण त्याच्यामध्ये पोलर कॅरेक्टर नाही आहे. कार्बन आणि हायड्रोजन ह्यांच्यामध्ये दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इक्वल असल्या कारणानं पोलर कॅरेक्टर डेव्हलप होत नाही आणि वॉटर हा पोलर सॉल्व्हंट असल्यामुळं आपल्याला अल्केन हे डिझॉल्व्ह होत नाही तर वॉटरमध्ये. बघा, वॉटर पोलर सॉल्व्हंट आहे परंतु अल्केन इज नॉट पोलर.
कारण कार्बन हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑलमोस्ट नियरली इक्वल असल्या कारणानं आपल्याला ते पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत आणि म्हणून दे आर सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हंट. दे आर इनसोल्युबल इन पोलर सॉल्व्हंट लाईक वॉटर, बट दे आर सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हंट लाईक बेन्झिन, इथर अँड क्लोरोफॉर्म. हे लक्षात ठेवा. आता ऍज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस होतं, हे लक्षात ठेवा. बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस ऍज अ बल्कीनेस, ऍज अ मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस. परंतु जर तुम्ही आपल्याला आयसोमेरिक अल्केन्स मध्ये जर बघितला तर मग आयसोमेरिक अल्केन्स मध्ये बघा तुम्हाला स्ट्रेट चेन येते, ही एन पेंटेनची येते. हे एन पेंटेन 1 2 3 4 हा एन म्हणतो आपण. हा आयसोपेंटेन. ओके, 1 2 3 4 हा आयसोपेंटेन. ओके, आणि हा तुमचा येतो निओपेंटेन. ओके, आता ज्याच्यामध्ये जेवढं ब्रांचिंग जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट कमी, आणि ज्याच्यामध्ये ब्रांचिंग कमी म्हणजे स्ट्रेट चेन असेल तर मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जास्त. म्हणजेच इन आयसोमेरिक अल्केन मध्ये, आयसोमेरिक अल्केन जर तुम्ही घेतला तर स्ट्रेट चेन म्हणजेच एन पेंटेन सी सोल्युबिलिटी पर्टिक्युलरली मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा ग्रेटर दॅन आयसो ग्रेटर दॅन निओ हे कॅरेक्टर बघायला मिळेल. म्हणजे सगळ्यात ब्रांचिंग जास्त निओ, म्हणजेच आपल्याला इझिली ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्युल्स होतात. त्याच्यानंतर आयसो, मग इझिली ब्रेकडाऊन म्हणजेच की लेस एनर्जी, आणि लेस एनर्जी म्हटलं की बॉइलिंग आणखी मेल्टिंग हे इझिली होतं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. दुसरं काय होतं, ब्रांचिंग तर आहे, सरफेस एरिया कमी येतो. कुठं निओला सरफेस एरिया कमी, याला सरफेस एरिया जास्त येतो. कुणाला, स्ट्रेट चेनला सरफेस एरिया जास्त आहे, ब्रांचिंगला सरफेस एरिया कमी येतो. म्हणजे जेवढं ब्रांचिंग जास्त तेवढा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा कमी येतो इन आयसोमेरिक अल्केन्स मध्ये. हे लक्षात ठेवा. आता अल्केन्स कसे आहेत, दे आर लेस रिएक्टिव्ह आहेत. हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यांची केमिकल ऍक्टिव्हिटी ही लिटल ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे अफिनिटी जी बघायला गेले तर अफिनिटी ही कमी आहे. हे लक्षात ठेवा सगळ्यामध्ये. आणि पुढचं येतं अल्केन्स हा बॅड कंडक्टर्स आहे. बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. हे लक्षात घ्या. बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. ही पुढची त्याची प्रॉपर्टी. त्याच्यानंतर ऑल अल्केन्स आर लाइटर दॅन वॉटर, म्हणजे वजनानं हलके आहेत पाण्यापेक्षा. दॅट्स वाय दे आर फ्लोट ऑन द वॉटर. म्हणून तुम्हाला बघा पेट्रोल, डिझेल पावसाच्या पाण्यात जर टाकलं तर वरती तरंगतं, पावसाच्या पाण्यात किंवा कुठल्याही पाण्यात टाकलं जरी ते तरंगतं, म्हणजे फ्लोट होतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या आपण प्रॉपर्टीज बघितल्या, स्टेट, कलर, सोल्युबिलिटी, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, तसंच त्याचं पर्टिक्युलरली डेन्सिटी टाईप कॅरेक्टर जर बघितलं तर तो लाइटर दॅन वॉटर आहे. आणि अल्केन्स आर अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचा पुढचा मला जो पार्ट सांगायचा आहे तुम्हाला, तो म्हणजेच त्याच्या केमिकल रिएक्टिव्हिटीच्या संदर्भात बोलायचा आहे. मग आता केमिकल रिएक्टिव्हिटी ही जर आपण बघितली तर केमिकल रिएक्टिव्हिटी मध्ये बाळांनो सगळ्यात लक्षात घ्या की केमिकल रिएक्टिव्हिटी मध्ये हा महत्वाचा पार्ट येतो की आपण सांगितलं की अल्केनला पॅराफिन म्हणतात. पॅराफिन म्हणजेच लिटल अफिनिटी टुवर्ड्स द रिएक्टिव्हिटी. टुवर्ड्स द रिएक्टिव्हिटी हे लिटल अफिनिटी आहे. म्हणजेच अल्केन्स आर अ लेस रिएक्टिव्ह ऍट अ ऑर्डिनरी कंडिशन ऑर पर्टिक्युलरली नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. आणि म्हणून दे आर नॉट इझिली अटॅक्ड बाय अ मिनरल ऍसिड, ओके, ऍक्वियस अल्कली, ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. हे इझिली अटॅक करत नाहीत. केमिकली अल्केन्स आर लेस रिएक्टिव्ह. आणि म्हणून आपल्याला ज्यावेळेला अल्केनच्या आपण रिएक्शन्स बघतो त्यावेळेला कॅटॅलिस्ट, टेम्परेचर म्हणजे हिटिंग करणं, प्रेशर अप्लाय करणं, म्हणजे थोडक्यात ड्रास्टिक कंडिशन यूज कराव्या लागतात.
आणि म्हणून अल्केन हा केमिकली लेस रिॲक्टिव्ह आहे. मिनरल ऍसिड, अल्कली किंवा ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट हे इझिली अटॅक करत नाहीत कुणावरती, अल्केन्स मध्ये वरती. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. हा महत्वाचे बेसिक गोष्ट येते. हे आपण कॅरेक्टर्स बघूया. मग आता पुढचा जो पार्ट येणार आहे ज्याला आपण हॅलोजिनेशन ऑफ अल्केन हे कॅरेक्टर येतं. म्हणजे आता आपण केमिकल रिॲक्शन्स बघणार आहोत. हे लक्षात ठेवा. आता जी पहिली केमिकल रिॲक्शन आहे ज्याला आपण हॅलोजिनेशन ऑफ अल्केन ही आपण रिॲक्शन बघणार आहोत. हॅलोजिनेशन. आता हॅलोजिनेशन म्हणजे काय हे जर तुम्ही बघितलं, पर्टिक्युलरली हॅलोजिनेशन म्हणजे काय ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. तर हॅलो ग्रुप दॅट इज एक्स, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड फ्लोरीन. ओके. हॅलो ग्रुप, particularly halo group is present by substituting hydrogen from alkane. Means hydrogen from alkane means hydrogen from alkane. One or more म्हणा, one or more hydrogen from alkane replaced by halo group म्हणजेच X ग्रुप कुठले Cl, Br, I and F हे लक्षात ठेवा. Cl, Br, I and F हे लक्षात ठेवा. आता मग ह्यामध्ये हॅलोजिनेशन्स मध्ये F2 fluorination is greater than chlorination, chlorination is greater than bromination, bromination is greater than iodination. म्हणजे जर रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर बघितली तर फ्लोरीनची ऑर्डर म्हणजे फ्लोरीनची रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजिनेशन म्हणजेच फ्लोरीन म्हटलं की फ्लोरिनेशन, क्लोरीन म्हटलं की क्लोरिनेशन, ब्रोमीन म्हटलं की ब्रोमिनेशन, आयोडीन म्हटलं की आयोडिनेशन. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. परंतु इथं डायरेक्ट फ्लोरिनेशन हे कधीही होत नाही. लक्षात घ्या. डायरेक्ट फ्लोरिनेशन इज नॉट पॉसिबल at an ordinary condition or in a laboratory, because in a direct fluorination, fluorine हा गॅस acts as a more electronegative असल्या कारणानं it acts as a violent in character. हे लक्षात ठेवा. फ्लोरीन हा व्हायलेंट कॅरेक्टर आहे आणि तो पर्टिक्युलरली डिस्ट्रॉय करू शकतो. व्हायलेंट नेचरच्या कॅरेक्टरमुळं फ्लोरिनेशन मध्ये हे लक्षात ठेवा. डायरेक्ट फ्लोरिनेशन आपल्याला का बघायला मिळत नाही तर डायरेक्ट फ्लोरिनेशन्स मध्ये फ्लोरीन हा जो आहे हायली रिॲक्टिव्ह आहे, हायली एक्सप्लोजिव्ह आहे. ओके. आणि त्यामुळं डायरेक्ट फ्लोरिनेशन हे होत नाही. परंतु क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशन हे तिन्ही पार्ट आपल्याला बघायला मिळतात. मग आता जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये आपण हॅलोजिनेशन्स मधलं पहिलं कॅरेक्टर बघूया ज्याला आपण क्लोरिनेशन म्हणतो. क्लोरिनेशन आपण असं म्हणतो. आता ह्या क्लोरिनेशन मध्ये Cl2 हा यूज केला जातो. Cl2 गॅस हा यूज केला जातो ऍज अ हॅलोजनचा पार्ट म्हणून आपल्याला Cl2 हा गॅस यूज केला जातो. म्हणजेच तुमचा हा पर्टिक्युलरली मिथेन जर घेतला CH4 प्लस Cl2, इथं आपण UV लाईट बघितलं आणि तुम्हाला CH3Cl प्लस HCl असा कॅरेक्टर बघायला मिळालं, मिथाइल क्लोराइड. ओके. हे हॅलोजिनेशन झालं. म्हणजेच काय आहे इंट्रोडक्शन ऑफ अ Cl2. इथं काय येईल इंट्रोडक्शन ऑफ अ Cl बाय रिप्लेसिंग H, रिप्लेसिंग हायड्रोजन रिप्लेस करून आपल्याला बघायला मिळतं. परंतु आपल्याला तुम्हाला माहिती आहे की
मध्ये किंवा हॅलोजिनेशन युव्ही लाईट आहे. युव्ही लाईट म्हणजे नॉन पोलर सॉल्व्हंट. युव्ही लाईट नॉन पोलर सॉल्व्हंट आहे, हे लक्षात ठेवा. युव्ही लाईट हे नॉन पोलर सॉल्व्हंट आहे. आणि इथं फ्री रॅडिकल मेकॅनिझम येतं. कुठलं येतं? फ्री रॅडिकल मेकॅनिझमनं आपल्याला बघायला मिळतं ही रिॲक्शन फ्री रॅडिकल मेकॅनिझमनं युव्ही लाईटनं. आणि म्हणून आपण बघितलं होतं बघा, पर्टिक्युलरली मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन्स मध्ये, फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये चेन प्रोपोगेशन, चेन इनिशिएशन, चेन टर्मिनेशन ह्या पार्ट आपल्याला येतो, तो हॅलोजिनेशन मध्ये येतो. म्हणजेच मग हा CH3Cl फर्दर Cl2 बरोबर रिॲक्ट होतो. तुम्हाला CH2Cl2 प्लस HCl म्हणजेच हा मिथिलीन डायक्लोराइड हा मिळतो. ह्यालाच नाव येतं डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेन हे तयार होतं. आता हाच CH2Cl2 फर्दर जाणार आहे युव्ही लाईट मध्ये. आपल्याला मिळेल CHCl3 प्लस HCl. ह्याला आपण म्हणतो क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म. आणि हा CHCl3 प्लस Cl2 हे गेल्यानंतर CCl4 प्लस HCl कार्बन टेट्रा क्लोराइड आपल्याला बघायला मिळतं. कार्बन टेट्रा क्लोराइड. आणि म्हणून क्लोरिनेशन हा फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये असल्यामुळं सगळे हायड्रोजन रिप्लेस होईपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू होते. आणि तिथं आपल्याला ते कंटिन्युएशन होतं, कारण तिथं चेन इनिशिएशन, चेन प्रोपोगेशन आणि चेन टर्मिनेशन हे जे आपण फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये ज्या फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये ज्या आपण स्टेप्स बघितल्या, त्या स्टेप्स प्रमाणे इथले सगळे हायड्रोजन काय होतात? रिप्लेस होतात बाय क्लोरीन. आणि तुम्हाला मिथाइल क्लोराइड, मिथिलीन डायक्लोराइड, क्लोरोफॉर्म आणि कार्बन टेट्राक्लोराइड ह्याचं मिक्सचर बघायला मिळतं. ओके. आणि म्हणून हॅलोजिनेशन ही प्रोसेस लॅबोरेटरीमध्ये यूज होत नाही किंवा कमर्शियल प्रिपरेशन करण्याकरता यामध्ये, म्हणजे लॅबोरेटरी प्रिपरेशन्स मध्ये ही येत नाही, परंतु कमर्शियल प्रिपरेशन्स करता ही मेथड यूज केली जाते. ओके. लॅबोरेटरीमध्ये का नाही? तर हे जे 4 प्रॉडक्ट तयार होणार आहेत, मिथाइल क्लोराइड, डायक्लोरोमिथेन, क्लोरोफॉर्म आणि कार्बन टेट्राक्लोराइड, हे इझिली सेपरेट करता येत नाही. सेपरेशन अँड प्युरिफिकेशन इज डिफिकल्ट इन अ लॅबोरेटरी. परंतु इंडस्ट्रियली, कमर्शियली तुम्हाला हे इझिली सेपरेट करता येतात. आणि एकाच मेथडनं आपल्याला 4 व्हॅल्युएबल इंडस्ट्रियल प्रॉडक्ट तयार होतात, हे लक्षात ठेवा. ओके. आणि हा मिथाइल क्लोराइड जर झालं तर अल्कोहोल करता आपल्याला यूज होतो. डायक्लोरोमिथेन हा डिग्रेसिंग करण्याकरता यूज केला जातो. क्लोरोफॉर्म अनेस्थेटिक एजंट म्हणून यूज केला जातो. आणि कार्बन टेट्राक्लोराइड पायरीन गॅस फायर एक्सटिंग्विशर मध्ये आपल्याला यूज केला जातो. आणि म्हणून हे क्लोरिनेशन हा पार्ट महत्वाचा येतो, इंट्रोडक्शन ऑफ अ क्लोरीन. आणि ह्याच्यामध्ये आपण जे पर्टिक्युलरली प्रोपोगेशन, टर्मिनेशन ज्या स्टेप्स आहेत त्या ह्याला कशाला आपल्याला येतात त्याचं पुन्हा एकदा हे मी तुम्हाला. आता आपण ज्या वेळेला ह्यामध्ये सांगितलं की रिॲक्टिव्हिटी फ्लोरिनेशन इज ग्रेटर दॅन क्लोरिनेशन, क्लोरिनेशन इज ग्रेटर दॅन ब्रोमिनेशन, ब्रोमिनेशन इज ग्रेटर दॅन आयोडिनेशन हे कॅरेक्टर बघतो. तसंच टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणजेच आपल्याला हा टर्शरी अल्काइल हॅलाइड ह्याची रिॲक्टिव्हिटी ग्रेटर दॅन सेकंडरी, अँड सेकंडरी अल्काइल हॅलाइड इज ग्रेटर दॅन प्रायमरी अल्काइल हॅलाइड हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. मग आता आपण पुढचा जो पार्ट बघणार आहोत जे म्हणजेच पर्टिक्युलरली क्लोरिनेशन मध्ये लक्षात घ्या, क्लोरिनेशन मध्ये जे आपल्याला चेन प्रोपोगेशन, चेन इनिशिएशन कॅरेक्टर होतं मागच्या वेळेला सारखंच मी तुम्हाला सांगणार आहे, हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये वेगळं कुठलंही नाही आहे. आता तुम्हाला माहिती आहे क्लोरिनेशन मध्ये हा तुमचा पर्टिक्युलरली ही रिॲक्शन आहे CH4 प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ अ UV लाईट. आणि तुम्हाला हा CH3Cl प्लस HCl तयार होतो. आणि परत फर्दर आपल्याला CH2Cl2
असं तयार होतं. ओके, CHCl3 आणि CCl4 ह्यामध्येच तयार होतं. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मग पहिल्यांदा काय होती, पहिली स्टेप्स असती जी चेन इनिशिएशन ही पहिली स्टेप्स आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्या चेन इनिशिएशन मध्ये आपल्याला दोन बॉन्ड आहेत, CH4 आणि Cl2. आता CH-Cl2 जो आहे हा बॉन्ड हा वीक बॉन्ड आहे ऍज कम्पेअर टू कार्बन हायड्रोजन. म्हणजे मिथेन मधला जो कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे तो कार्बन हायड्रोजन वीक आहे. कार्बन हायड्रोजन बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे आणि Cl2 वीक आहे. म्हणून Cl हे UV लाईट मध्ये आपल्याला बॉन्ड ब्रेक होतात. म्हणजे हे Cl2 ऍब्झॉर्ब करतात UV लाईट. वीक बॉन्ड आहे, वीक बॉन्ड लक्षात घ्या, वीक बॉन्ड लक्षात घ्या. इथं Cl बॉन्ड वीक देन C' बॉन्ड, हे लक्षात ठेवा. C' पेक्षा हा वीक आहे आणि म्हणून काय होतं, UV लाईट आहे म्हणून फ्री रॅडिकल जनरेट होतं. म्हणजेच इथं फ्री रॅडिकल तयार होतात. काय तयार होतात, इथं फ्री रॅडिकल तयार होतात. आता हे जे फ्री रॅडिकल जनरेट झालेले आहेत ते काय करतात, चेन प्रोपोगेशन्स मध्ये जातात. चेन प्रोपोगेशन मध्ये जातात. आता चेन प्रोपोगेशन्स मध्ये काय होतं बघा, तुमचा हा CH4 आहे. ओके, मी आता असा लिहितो CH4, हा CH3, हा इथं H आणि हा तुमचा Cl फ्री रॅडिकल आलेला आहे. आता ह्यातला काय करतो, हा फ्री रॅडिकल इथं देतो. ओके, आणि तुम्हाला तयार होतंय मिथाइल फ्री रॅडिकल प्लस HCl. हा मिथाइल फ्री रॅडिकल तयार होतं. आता काय होतं, हा मिथाइल फ्री रॅडिकल जो आहे ही एक स्टेप आहे बरं का, ए स्टेप. मिथाइल फ्री रॅडिकल हा CH3 काय करतो, दुसऱ्या Cl बरोबर काय करतो, Cl बरोबर रिॲक्ट करतो आणि हा आपला फ्री रॅडिकल ह्याला देतो आणि हा Cl ह्याला अडॉप्ट होतो आणि हा CH3Cl प्लस HCl तयार होतो. आता हा जो CH3Cl झालेला आहे मिथाइल क्लोराईड, हा काय करतो, हा मिथाइल क्लोराईड परत पुढच्या ह्याला CH3Cl बरोबर. ओके, आता इथं दिल्यानंतर इथं HCl होत नाही, हा Cl फ्री रॅडिकल जनरेट होतो. आता हा Cl फ्री रॅडिकल काय करतो, हा ह्याला देतो बघा, CH3 ला देतो, ह्यातला एक हायड्रोजन काढतो म्हणजे CH2Cl असा तयार होतो आणि HCl तयार होतं. आणि मग हा CH2Cl परत हा Cl बरोबर CH2Cl2 प्लस Cl तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि अशी ती चेन प्रोपोगेट होती कुठपर्यंत, चारही हायड्रोजन रिप्लेस होईपर्यंत, म्हणजे कार्बन टेट्रा क्लोराईड पर्यंत. मग आता काय होतं, चेन टर्मिनेशनला काय होतं, चेन टर्मिनेशन मध्ये काय होतं, ऑल हायड्रोजन इज रिप्लेस्ड, ऑल हायड्रोजन इज रिप्लेस्ड. हे ऑल हायड्रोजन रिप्लेस होईस तोपर्यंत आपल्याला टर्मिनेशनची पर्टिक्युलरली रिॲक्शन्स बघायला मिळते. चेन प्रोपोगेशन नंतर चेन टर्मिनेशन हे कॅरेक्टर येत असताना लक्षात घ्या, चेन इनिशिएशन चेन प्रोपोगेशन येते आणि चेन टर्मिनेशनला काय होतं, मागच्या वेळेला सांगितलं तिथं हे CH3 फ्री रॅडिकल प्लस CH3 फ्री रॅडिकल आपल्याला एकत्र येतात आणि CH3 हे तयार होतं. Cl फ्री रॅडिकल प्लस Cl फ्री रॅडिकल Cl2 तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि स्मॉल अमाऊंट मध्ये ही इम्प्युरिटी आपल्याला राहते चेन प्रोपोगेशन ह्या कॅरेक्टर मध्ये. चेन प्रोपोगेशन नंतर चेन टर्मिनेशन्स मध्ये हे लक्षात ठेवा. कारण का इथं फ्री रॅडिकल अल्काइलचा फ्री रॅडिकल आणि क्लोरीनचा फ्री रॅडिकल जनरेट होतो. म्हणजे चेन टर्मिनेशनला हे दोन फ्री रॅडिकल्स आपल्याला प्रेझेंट असणार आहेत मिक्सचर मध्ये. कुठल्या मिक्सचर मध्ये, ह्या मिथाइल क्लोराइड, मिथिलीन डायक्लोराइड, क्लोरोफॉर्म आणि कार्बन टेट्रा क्लोराइड, बट इट्स व्हेरी इन स्मॉल अमाऊंट. आणि म्हणून इथं परत सांगतो, चेन इनिशिएशन
युव्ही लाईट आहे, नॉन पोलर सॉल्व्हंट आहे, म्हणून आपल्याला फ्री रॅडिकल तयार होणार आणि फ्री रॅडिकलची आपल्याला सबस्टिट्यूशन होते आणि युव्ही लाईट हा ऍब्झॉर्ब कार्बन हायड्रोजन बॉन्ड पण करणार आणि CL बॉन्ड पण करणार, परंतु CL इज अ व्हेरी वीक बॉन्ड ऍज कम्पेअर टू C-H बॉन्ड. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपल्याला पहिल्यांदा क्लोरीनचं फ्री रॅडिकल्स जनरेट होतात हे डोक्यात ठेवा. आता ह्याचप्रमाणे तुम्हाला क्लोरिनेशन जसं आपण युव्ही लाईटनं केलं तसं ब्रोमिनेशन सुद्धा करू शकतो आपण, परंतु ब्रोमिनेशनला आपल्याला पर्टिक्युलरली जर कॅरेक्टर्स बघितलं युव्ही लाईट मध्ये हे एवढं पोषक किंवा काय म्हणतात इल्ड वाईज जर बघितलं इट्स नॉट दॅट मच गुड किंवा तेवढा इल्ड चांगला बघायला मिळत नाही हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्ही जर ब्रोमिनेशन हे जर करायला गेला CH3 CH2 CH3 प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ अ युव्ही लाईट. ओके, आता Br बॉन्ड जो आहे हा क्लोरीन पेक्षा तसा स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे युव्ही लाईट ना ऍब्झॉर्ब करून हा इमिजिएट तसा काय होत नाही, ब्रेकडाऊन होत नाही हे लक्षात ठेवा. तरी सुद्धा ऍब्झॉर्ब करून हा Br2 बॉन्ड ब्रेक झाला. ओके, आता काय होतं राजानो, इथं Br फ्री रॅडिकल आणि Br फ्री रॅडिकल जनरेट होतील. आता एक तर घेतला म्हणजेच टर्मिनल हायड्रोजन हा रिमूव्ह होईल CH3 CH2 CH2 Br म्हणजेच 1 ब्रोमोप्रोपेन असं तरी होईल, किंवा सगळ्यात कमी हायड्रोजन कुठले आहेत CH2 ला आहे, म्हणजे हितला हायड्रोजन सुद्धा आपल्याला रिप्लेस होईल, म्हणजे CH3 हा CH Br CH3 म्हणजेच 2 ब्रोमोप्रोपेन हे तयार होईल आणि प्लस HBr तयार होणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ब्रोमिनेशन कराल युव्ही लाईटच्या अंडर त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलरली टू प्रोडक्ट म्हणजे number of two products is going to be obtained. When bromination is takes place or even though chlorination is takes place after ethane, there are more than one type of a product is going to be takes place particularly परंतु 1 ब्रोमो आणि 2 ब्रोमो हे कॅरेक्टर्स आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात एवढं लक्षात ठेवा. परंतु सगळ्यात परंतु हा महत्वाचा आहे राजानो की ब्रोमिनेशन हे इझिली युव्ही लाईट मध्ये कॅरीड आउट होत नाही. मग ब्रोमिनेशन करता जी रिएक्शन आहे ती AlBr3 च्या अंडर आपल्याला ब्रोमिनेशन हे बघायला मिळतं हे लक्षात ठेवा. म्हणजेच ब्रोमिनेशन ऑफ अल्केन ही जर रिएक्शन बघायची झाली, ब्रोमिनेशन ऑफ अल्केन ओके, ब्रोमिनेशन ऑफ अल्केन takes place in presence of AlBr3. AlBr3 काय आहे, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट लक्षात घ्या. हा काय आहे, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे, म्हणजेच तो आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट कॅरेक्टरचा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे म्हणून तो लेविस ऍसिड म्हणून काम करतो. म्हणजेच तुमचा हा RH प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ AlBr3. आता AlBr3 तुम्हाला माहिती आहे हा पर्टिक्युलरली इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे. हा काय करतो, Br ला Br प्लस अँड Br मायनस म्हणजेच हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन होतं. आणि हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन मध्ये काय होतं राजानो, हा जो Br मायनस आहे हा तात्पुरता ब्रोमीन कडे जातो आणि हा तात्पुरता AlBr4 मायनस असा प्रॉडक्ट तयार होतो आणि मग हायड्रोजनला हा ब्रोमीन रिप्लेस करतो, RBr तयार होतं आणि मग हा हायड्रोजन ह्या Br बरोबर रिएक्ट करतो आणि HBr तयार होतं. आता इथं हायड्रोजन हा सुद्धा इलेक्ट्रोफाईल आहे, Br हा सुद्धा इलेक्ट्रोफाईल आहे, म्हणून ही रिएक्शन येते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन.
इथं इलेक्ट्रोफाईलला इलेक्ट्रोफाईल सबस्टिट्यूट करतो म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन येतं. म्हणजेच तुम्ही हा CH3H मिथेन घेतला तर मिथेन बरोबर Br2 घेतलं इन प्रेझेन्स ऑफ AlBr3. इथं थोडंसं हिटिंग लागतं एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला मिळणार इथं CH3Br प्लस HBr म्हणजेच मिथाईल ब्रोमाइड तयार होईल. हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपण बघितलं ब्रोमिनेशन दोन प्रकारानं होऊ शकतं. UV लाईटच्या अंडर पण होतं परंतु त्याचा यील्ड कमी येतो. परंतु हे ब्रोमिनेशन हे लक्षात घ्या हायड्रोजनला रिप्लेस करून होतं आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे आणि हे स्पेसिफिक हॅलोजिनेशन ह्या कॅटेगरीमध्ये येतं. स्पेसिफिक हॅलोजिनेशन ह्या कॅटेगरीमध्ये येतं एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आता पुढचा जो येणार आहे ब्रोमिनेशन नंतर मी सांगतो तुम्हाला की ज्याचं आपण आयोडिनेशन हे कॅरेक्टर बघायचं आहे. ब्रोमिनेशन नंतर आयोडिनेशन हे कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे. आता आयोडिनेशन मध्ये काय होतं की आपल्याला आयोडिनेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की I2 आपल्याला जर बघितलं पर्टिक्युलरली फ्लोरिनेशन F2 ग्रेटर दॅन Cl2, Cl2 ग्रेटर दॅन Br2, Br2 ग्रेटर दॅन I2 असं आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हायली रिॲक्टिव्ह ज्यावेळेला आयोडिनेशन होतं त्यावेळेला काय होतं बघा. हा तुमचा RX प्लस I2 आता काय होतं हे Ri प्लस HI तयार होतं. ओके Ri प्लस HI इथं काय होतं HI जो आहे हा HI स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो. HI काय आहे HI इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो. रिड्युसिंग एजंट काम करतो. हेन्स बॅकवर्ड डायरेक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस. बॅकवर्ड डायरेक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस हे होतं. म्हणजेच RX प्लस ट्रीटेड विथ आयोडीन होतं. अल्काइल आयोडाइड तयार होतं. इथं अल्काइल आयोडाइड तयार होतं आणि HI तयार होतं. आता HI स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असल्यामुळे काय होईल अल्काइल आयोडाइडला परत तो काय करतो RX मध्ये म्हणजेच पर्टिक्युलरली RH मध्ये म्हणजेच अल्केन मध्ये त्याचं काय करतो परत बॅकवर्ड डायरेक्शन रिॲक्शन होऊन परत अल्केन तयार होतो. मग हाच खेळ करायला लागतो आपल्याला फॉरवर्ड बॅकवर्ड फॉरवर्ड. मग टू डिस्ट्रॉय HI and stop backward direction reaction, use or prefer oxidizing agent like HGO, HiO3 और HNO3 असे आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हे यूज करावे लागतात. हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला HiO3 किंवा HNO3 हे कॅरेक्टर्स आपण बघू त्यावेळेला म्हणजे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हे रिड्युसिंग एजंट कोण आहे HI आहे. ह्या HI ला स्टॉप करायचं आहे म्हणून आपल्याला HGO सारखा किंवा HiO3 सारखा किंवा HNO3 सारखा ऑक्सिडायझिंग एजंट हा यूज करावा लागतो. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग हा तुमचा अल्केन आहे CH4 प्लस I2 प्लस HGO. हे जर तुम्ही घेतलं CH4 प्लस I2 प्लस HGO हा जर तुम्ही घेतला तर लक्षात घ्या आपल्याला इथं ट्वाइस CH4 घ्यायचा आहे आणि ट्वाइस I2 घ्यायचा. ट्वाइस CH4 आणि ट्वाइस I2 घेतला म्हणजे टोटल आयोडीन किती झाले रे आपल्याला 4 आयोडीन झाले. आणि इथं CH4 म्हणजे CH3H CH3H असे झाले 2 मोल्स घेतले.
मग हे 2 हायड्रोजन रिप्लेस होतात ह्या 2 आयोडीननं आणि तुम्हाला तयार होतं ट्वाइस CH3I तयार होईल, मिथाइल आयोडाईड तयार झालं. आता काय होतं बघा, हे 2 आयोडीन ह्या Hg बरोबर जातात, Hg डायव्हॅलेंट आहे म्हणून हे 2 आयोडीन राहतात आणि इथं HgI2 तयार होतं आणि हे 2 H ह्या ऑक्सिजन बरोबर जाऊन H2O तयार होतात आणि हा इथं मिथाइल आयोडाईड तयार होतं. आणि मग इथं कुठे HI होतं का, म्हणजे HI डिस्ट्रॉय होतं कसं, बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट HgO हा आपण यूज करतो आणि ते डिस्ट्रॉय करतं, एवढं लक्षात ठेवा. बघा 2 आपण घेतलेले आहेत, हे 2 हायड्रोजन ला रिप्लेस करतात हे 2 आयोडीन, कारण ते 4 आहेत आणि इथं 2 आयोडीन Hg बरोबर जातं. ही पहिली आपण रिएक्शन्स बघितली. आता त्याच्यानंतर पुढचं जे कॅरेक्टर्स येणार आहे ते म्हणजेच HiO3 बरोबर. आता हा तुमचा CH4 प्लस HiO3 ओके आणि प्लस I2 असं तुम्ही घेणार, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून तुम्ही यूज करणार आहे. आता इथं काय करायचं, 5CH4 आणि हा ट्वाइस I2 घ्या. आता बघा हा इथं 5 आहेत म्हणजे CH3 आणि मी हे 1 2 3 4 आणि 5 असं ठेवतो, बाकीच्या ठिकाणी CH3 असणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता तुमच्याकडं हे 4 आयोडीन आणि हा एक 5वा HI ला, हे 5ही हायड्रोजनला रिप्लेस करतात आणि 5CH3I तयार होतं. बघा हे 4 आयोडीन हे 5ला रिप्लेस करतात, हे लक्षात ठेवा. आता हा 5 आणि हा 6वा हायड्रोजन आणि 3 ऑक्सिजन, म्हणजेच बघा ह्या दोघांना 1, ह्या दोघांना 1, हा आणखीन हा मिळून 1 आणि म्हणून मग इथं थ्राइस H2O तयार होऊन मिथाइल आयोडाईड तयार होतं, हे लक्षात घ्या. आता पुढचा जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजेच HNO3 बरोबरची रिएक्शन. आणि HNO3 बरोबरची ज्या वेळेला आपण रिएक्शन्स बघतो राजानो, त्यावेळेला लक्षात घ्या इथं सुद्धा बॅलेन्सिंग ऑफ केमिकल रिएक्शन्स करत असताना, बॅलेन्सिंग ऑफ केमिकल रिएक्शन्स करत असताना हा तुम्ही CH4 घेणार प्लस HNO3 घेणार प्लस I2 घेणार, हे लक्षात ठेवा. आता इथं आपल्याला पर्टिक्युलरली जे बॅलेन्स करत असताना हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येणार आहे 4I2 आणि हा 8CH4 घ्यायचा आहे. म्हणजेच लक्षात घ्या 4I2 आणि 8CH4 हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हे तुम्ही डोक्यात लक्षात ठेवा. आता मग इथं हायड्रोजन्सला जर तुम्ही बघितलं 8CH4 आपण जर घेतलं तर काय होतं, 4 2 8 आणि हे सगळे आपल्याला हायड्रोजन 8, हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 8 हे झाले आणि 8 आयोडीन म्हणजेच 8CH3I तयार होईल. आता बघा तुम्हाला हे 4 बरोबर ह्या नायट्रोजन बरोबर गेले, हे 4 हे नायट्रोजन बरोबर गेले तर NH4 सॉरी 4 पाण्यापेक्षा 3च टाकू आपण, हा 3 गेले तर NH3 अमोनिया गॅस इव्हॉल्व्ह होईल आणि मग बघा हा तुमचा 1 2 3 4 5 6 आणि हे 3 ऑक्सिजन म्हणजेच परत थ्राइस H2O तयार होईल. आणि म्हणून तुम्हाला मी आयोडिनेशन हे तिन्ही ऑक्सिडायझिंग एजंट कसं होतं ते तुम्हाला ती रिएक्शन दाखवलेली आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे ब्रोमिनेशन आयोडिनेशन करण्याकरता आणि पर्टिक्युलरली क्लोरिनेशन मध्ये आपल्याला चेन प्रोपोगेशन, चेन इनिशिएशन, चेन टर्मिनेशन ह्या कॅरेक्टर्स बघायला मिळतात. पर्टिक्युलरली ब्रोमिनेशन्स मध्ये AlBr3 किंवा UV लाईटच्या अंडर करू शकतो, परंतु UV लाईटच्या अंडर त्याचा यील्ड कमी असतो आणि इझिली बॉन्ड ब्रेक होत नाही, कारण Br2 हा
त्याची रिॲक्टिव्हिटी ही कमी आहे कुणापेक्षा, Cl2 पेक्षा, आणि त्यामुळे तसा त्याचा इल्ड आणि ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड पॉसिबल होत नाही. आणि म्हणून आपल्याला ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ AlBr3 म्हणजे जो लेविस ऍसिड म्हणून काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे, हे एवढं लक्षात ठेवा. आता आयोडिनेशन मध्ये आपण बघितलं की अल्केन बरोबर रिॲक्शन होते आणि आपल्याला काय होतं की रिव्हर्सिबल रिॲक्शन घडते हिच्यामध्ये. ही काय आहे? रिव्हर्सिबल रिॲक्शन हे होते. कसली रिॲक्शन होते? रिव्हर्सिबल रिॲक्शन. ही रिव्हर्सिबल रिॲक्शन का होते? तर आपल्याला HI हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे म्हणून तो अल्काइल आयोडाइडला रिड्यूस करून पुन्हा अल्केन तयार करतो. आणि म्हणून आपल्याला टू डिस्ट्रॉय HI अँड स्टॉप बॅकवर्ड डायरेक्शन रिॲक्शन आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट हे प्रिफर करावे लागतात. पर्टिक्युलरली HGO, HiO3, HNO3 ह्या सारखे आपल्याला प्रिफर करावे लागतात. आणि आयोडिनेशन हे आपल्याला केलं जातं आणि डिस्ट्रॉय केला जातो. काय? तर HI डिस्ट्रॉय करून हे आपल्याला बघितलं. मग हे आपण सगळे पर्टिक्युलरली पहिला हॅलोजिनेशन कॅरेक्टर हे सगळे बघितलेलं आहे. त्यामध्ये क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन मी सांगितलं तुम्हाला. फ्लोरिनेशन इज नॉट पॉसिबल कारण का तो हायली रिॲक्टिव्ह आहे, व्हायलेंट आहे, एक्सप्लोजिव्ह कॅरेक्टरचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याचं डायरेक्ट फ्लोरिनेशन हे होत नाही. ओके, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं पर्टिक्युलरली फ्लोरिनेशनच्या संदर्भात. आणि तो तसा पॉइझनस पण कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा फ्लोरिनेशन मध्ये. मग आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण कंबशन म्हणतो. आता कंबशन रिॲक्शन ही जर तुम्ही बघितली तर कंबशन रिॲक्शन म्हणजेच कंबशन ऑफ अल्केन, कंबशन ऑफ अल्केन. आता कंबशन म्हणजे काय? थोडक्यात जाळणे म्हणजेच कुठलाही अल्केन. ओके, व्हेन इट बर्न्स, व्हेन अल्केन इज बर्न विथ ऑक्सिजन or excess oxygen, they are going to form carbon dioxide and water molecule and release of energy is going to take place. म्हणून बघा तुम्हाला मिथेन, इथेन किंवा ब्युटेन हे आपल्याला फ्युएल म्हणून यूज केलं जातं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. म्हणजे तुम्ही जर LPG गॅसवर तुमच्या घरच्या गॅसच्या बर्नरवरती पेटवल्यानंतर थोडासा वेळ तुम्ही हात वरती ठेवा बर्नरला, तर तुम्हाला नंतर एक 5 मिनिटांनं तुमच्या हाताला पाण्याचे ड्रॉपलेट्स लागायला लागतील. कारण तिथं ब्युटेन अंडरगोज अ कंबशन विथ ऑक्सिजन, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून अल्केन्स आर अ हायली कंबस्टेबल. अल्केन्स कसं आहे? अल्केन्स हा हायली कंबस्टेबल आहे. ओके, हा महत्वाचा पार्ट, हायली कंबस्टेबल. ओके, दॅट इज नंबर 1. एक्सेस O2 मध्ये कंबशन कॅरीड आउट करायचं आणि CO2 आणि H2O विथ एनर्जी आपल्याला बघायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पहिल्यांदा तुम्ही ज्या वेळेला अल्केन घ्याल CH4, आता CH4 प्लस O2 इज इक्वल टू CO2 प्लस H2O प्लस एनर्जी ही तुम्हाला बघायला मिळेल. आता इथं ट्वाइस O2 घेतलं तर ट्वाइस H2O न आपल्याला बॅलेन्सिंग करता येतं. पुढचा येईल तुमचा, जर तुम्ही इथेन घेतला C2H6 प्लस O2 तयार काय होणार आहे? CO2 प्लस H2O प्लस एनर्जी हे तर येणारच आहे. मग आता इथं ज्या वेळेला बॅलेन्सिंग करता त्यावेळेला लक्षात घ्या 7O2 आणि ट्वाइस C2H6 जर घेतलं तर तुम्हाला हे जे बॅलेन्सिंग बघायला मिळतं, तर ट्वाइस CO2 तयार होईल. पर्टिक्युलरली 4CO2 तयार होईल. 4CO2 हा पार्ट तयार होईल C2H6 ला आणि 6H2O हे तयार होईल. आणि तुम्हाला कंबशन रिॲक्शन ही आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून दुसरी जी रिॲक्शन येते ती कंबशन रिॲक्शन आहे. आणि ही कंबशन रिॲक्शन इट विल प्रोव्हाइड यू, कंबशन रिॲक्शन
हे तुम्हाला प्रोव्हाइड करते. पर्टिक्युलरली कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मॉलिक्यूल अंडरगोज ह्याच्यामध्ये. आणि म्हणून ह्याच्यामध्ये प्रमाणच आपल्याला पर्टिक्युलरली जर लिमिटेड सप्लाय मध्ये जर कंबशन केलं, हे झालं एक्सेस सप्लाय. लिमिटेड सप्लाय ऑफ O2 जर केलं, लिमिटेड सप्लाय ऑफ O2 हे केलं, हायली कंबस्टेबल जर केलं नाही, तर हा तुमचा CH4 प्लस O2, तर तुम्हाला हा कार्बन ब्लॅक C तयार होतो. आणि पर्टिक्युलरली O2 च्या प्रमाणात आपल्याला काय बघायला मिळतं, ट्वाइस H2O हे तयार होऊन हे कार्बन ब्लॅक तयार होतं. केव्हा, ज्या वेळेला लिमिटेड सप्लाय O2 चा कराल त्या वेळेला, हे लक्षात ठेवा. आणि ही कार्बन ब्लॅक म्हणजेच सूट म्हणजे धूर, काळा धूर, जो आपण मेणबत्ती पेटवल्यानंतर जो काळा धूर येतो, आणि तो काळा धूर जर तुम्ही त्याच्यावरती वाटी जर ठेवली, तर तुम्हाला जे काळं जे वाटीच्या सरफेसवरती येतं तो कार्बन ब्लॅक, त्याला सूट म्हटलं जातं. आणि हा कार्बन ब्लॅक हा यूज केला जातो ब्लॅक इंक तयार करण्याकरता, पॉलिश तयार करण्याकरता आणि ब्लॅक पेंट तयार करण्याकरता यूज केला जातो. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट लक्षात ठेवा. आता पुढचा जो आपण महत्वाचा कॅरेक्टर्स बघणार आहोत, ते आपल्याला पर्टिक्युलरली टाइम परमिट्स होत असेल तर आपण ते पुढच्या गोष्टी आपण बघूया. तर त्यामध्ये पुढचे जे कॅरेक्टर्सच्या आपल्याला ज्या रिॲक्शन्स बघायचे आहेत, ती म्हणजे एक नायट्रेशन, दुसरी येते पायरोलिसिस आणि चौथी येते ज्याला रिफॉर्मिंग किंवा अरोमाटायझेशन हे आपण बघणार आहोत. पुढच्या ह्याच्यामध्ये अरोमाटायझेशन हे कॅरेक्टर्स बघणार आहोत, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये जे रिॲक्शन्स आपण बघितली, त्या रिॲक्शन्स मध्ये पर्टिक्युलरली पहिली रिॲक्शन्स बघितली ती केमिकल रिॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये आपण हॅलोजिनेशन हे कॅरेक्टर बघितलं. त्याच्यानंतर हॅलोजिनेशन मध्ये क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन हे पण कॅरेक्टर बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता बाळांनो, ज्या वेळेला आपण हे अल्केन, अल्कीन, अल्कायन्स हे ज्या वेळेला आपण बघतो, त्यावेळेला तुम्हाला जे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये म्हणजे बेसिक कन्सेप्ट मध्ये ज्या वेळेला आपण सगळे IUPAC नॉमेनक्लेचर किंवा ज्या बेसिक फंडामेंटल गोष्टी आहेत, इंडक्टिव्ह इफेक्ट सारखा असेल, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट सारखा असेल, किंवा मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन ज्या असतील किंवा टाइप्स ऑफ रिॲक्शन्स असतील, ह्याचा तुम्हाला स्टडी व्हायला पाहिजे. जेवढा तुम्ही त्याचा स्टडी कराल तेवढ्या ह्या तुमच्या केमिकल रिॲक्शन्स असतील किंवा तुमच्या पर्टिक्युलरली जर बघितलं तर तुमच्या पर्टिक्युलर प्रिपरेशन्स मेथड असतील, त्या इझिली तुम्हाला वर्कआउट करता येतात. मेकॅनिझम हे इझिली तुम्हाला सांगता येतं. मग ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे का, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे का, हे आपल्याला इझिली फाइंड आउट करता येतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण तयारी करतो, त्यावेळेला आपण सगळ्यांनी म्हणजे तुम्हाला सगळं ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल, ओके, हे लक्षात ठेवा. ज्यांनी मला फोन केलेले आहेत प्रत्येकाचं काय मला नाव माहिती नाही, परंतु एक ईश्वरी नावाची मुलगी आहे, तिचा फोन प्रणव म्हणून आहे, तो कवठेमांकाळवरून एखाद्या मुलाचा फोन आलेला होता. ओके, ही जी मुलं आहेत जे अभ्यास बघतात आणि अभ्यास करतात, ओके, त्यांना मला सांगणं आहे पुन्हा जे बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्सचे जे व्हिडिओज आहेत पुन्हा बघा. त्यातलं आयसोमेरिझम कॅरेक्टर हा तर पार्ट येतो, कारण का आयसोमेरिझम कॅरेक्टर वरतीच आपल्याला रिॲक्टिव्हिटी बघायला मिळते. मगाशी मी तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये सांगितलं, पेंटेनचे 3 आयसोमर्स आहेत, एन पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन. काय त्याच्यावरती आपण बघितलं तर मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कुणाचा जास्त आहे तर एन पेंटेनचा आहे. खरं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे ना, मग एन पेंटेनच का, तर आपण सांगितलं सरफेस एरिया कमी येतो कुणामुळं, ब्रांचिंगमुळं. जेवढं ब्रांचिंग जास्त तेवढा सरफेस एरिया कमी, सरफेस एरिया कमी म्हटलं की एनर्जी कमी, आणि म्हणून मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा निओपेंटेनचा कमी येतो सगळ्यात
ओके, म्हणून एन पेंटेन जास्त, त्याच्यानंतर आयसो नंतर निओ. मग हे आयसोमेरिझम कॅरेक्टर आहे, हे डोक्यात ठेवा. तसा सोल्युबिलिटीला सुद्धा तोच पार्ट येणार आहे, परंतु इथं आपण अल्केनची सोल्युबिलिटी जर ज्या वेळेला बघितली तर तो आपण बघितलं इनसोल्युबल इन वॉटर आहे. का इनसोल्युबल आहे तर त्याच्यामध्ये पोलर कॅरेक्टर नाही आहे. परंतु पुढचे जे आपल्याला जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, मग ते अल्डिहाइड असेल, कीटोन असेल किंवा अल्काइल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असतील, हे सगळे पोलर कॅरेक्टरचे आहेत, म्हणजे तिथं सोल्युबिलिटी येणार आहे. मग त्या सोल्युबिलिटीमध्ये पुन्हा आयसोमेरिक पार्ट येतो, एवढं डोक्यात ठेवा. आणि म्हणून जो पहिला चॅप्टर आहे तो मेकॅनिझम, टाइप्स ऑफ रिएक्शन आणि आयसोमेरिक कॅरेक्टर जे इन्फ्लुएन्स करणार आहेत, कशाला तर तुमच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजला इन्फ्लुएन्स करतात, त्याच्याकरता करायचं आहे, हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.